आम्ही जेच कास्तकार आहेत, आम्ही ते हरभऱ्याचे प्लॉट हो बघले, विनोद मैन जे डेमो प्लॉट दिले हो त्या गावाला आले. हां, त्या गावाचं नाव आहे सांगा तुम्ही काय गाव? कोसदनी, तालुका आर्णी. आता हे इथे सोयाबीन आणि तूर आंतरपीकाचा तुरीचा प्लॉट आहे. याच्यामध्ये सोयाबीन आंतरपीक होतं. हो, नंतर आता आम्ही तुरीचा प्लॉट पाहिला, म्हणजे प्लेन तूर नाही, सोयाबीन आणि आंतरपीक तूर. आणि हे व्हेरायटी आहे का ना, शिवनेरी 45. व्हेरायटीचं खासियत काय म्हणलं तर, आता तुरीचं आपण मार्केटमध्ये दुसरे व्हेरायटी घेतो, जे व्हेरायटीचं नाव काढले परत ते असं लांब लागते, पण याला कसं आहे म्हणलं तर आगुड्डा लांब आहे, असे खूप ब्रांचेस आहे, भरपूर ब्रँचेस आहे. एका फांदीला भरपूर ब्रँचेस आहे. हे बघा, हे एक ब्रँचेस आहे, ही 2 3 4 5 6 7 8 9 आहे. आणि आता तुम्ही आता याचं नाव 45 का ठेवलं? आता इथून बघा सगळ्या फांद्या मोजा किती आहे. पूर्ण फांद्या मोजा ते पूर्ण 45 ते 50 भरते. त्याच्यामुळे आपण त्याचं नाव काय ठेवलं? शिवनेरी 45. आता हे एक झाड आहे. हां, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60. आता हे 60 फांद्या आहेत. तर 60 आपण तर 45 नाव ठेवलं का? कारण कमीत कमी 45 फांद्या येतात, म्हणून आपण शिवनेरी 45 नाव ठेवलं. आणि शिवनेरी यासाठी ठेवलं की ही एवढी डेव्हलप होते, म्हणजे याला मर एवढ्या मोठ्या 17 एकरच्या प्लॉट म्हणजे तुम्हाला सांगतो मर कुठंच नाही. आता हा 17 एकरचा प्लॉट आहे, याच्यामध्ये मर कुठंच नाही. आणि 10.5 फुटावर यांच्या 6 ओळी सोयाबीनच्या आणि एक ओळ 10.5 फुटावर तुरीची आहे. आणि दोन्ही साईडला तूर वाकून पडली बघा. आणि 4-5 दाण्याच्या शेंगा पूर्ण आहेत. आणि कुठंही बारीक दाना नाही, काहीच नाही. तर आता यांना सोयाबीन सुद्धा आहे की नाही, याच्यामध्ये 12 क्विंटल बलदेव 47 झालं. आणि तो जो प्लॉट होता तिकडचा त्याच्यामध्ये 13.5 क्विंटल झालं, म्हणजे आंतरपीक 6 ओळी सोयाबीनच्या. आणि हेच त्यांनी प्लेनमध्ये टाकलं असतं, त्या भागात प्लेनमध्ये टाकलं होतं, डॉलर हरभरा घेतला तर त्यांना त्याचा 16.5 क्विंटलचा उतार आला. किती 20 किलो बियाणं टाकलं फक्त बलदेव 47. आणि त्याला फक्त एकदा खाद्य दिलं DAP, बाकी त्यात मायक्रो इंटरेस्ट नाही, सल्फर नाही, काही नाही. आणि फक्त प्रोक्लेमच्या त्यांनी, आणि दुसरं कोणतं औषध होतं डेंटा, ते काय ते टाकलं म्हणले तुम्ही? नाही टॉनिक मध्ये आपलं हे आपलं ते याच्यामध्ये कीटकनाशकात नाही ते कीटकनाशक कोणतं तरी म्हणले तुम्ही, डेंटासू काहीतरी नाही, डेलिजन. इन्होंने डेलिजन डाला था, डेलिजन. यांनी डेलिजन टाकलं होतं. आणि यांना आपण टॉनिक वगैरे टाकू नका म्हणलं तरी यांनी टाकून दिलं. टॉनिक टाकलं, बुरशीनाशक पण टाकलं. यांनी नाही टाकलं म्हणलं तरीही का आम्ही यांना विचारलं का टाकलं, तर यांनी स्वतः टाकून दिलं त्याच्यामध्ये. तर त्याची गरज पण नव्हती त्यांना टाकायची काहीच, पण त्यांनी स्वतः बुरशीनाशक टॉनिक टाकलं. पण त्याची गरज वाटली का तुम्हाला काही? म्हणजे एकदम बलवान व्हरायटी आहे, URUB परक्युरायुक्त, तशी ही तुरीची व्हरायटी आहे. तर आता मागच्या वर्षी सुद्धा यांना दिलं होतं मी, तर यांना 14.5 15 13 अशा प्रकारे ॲव्हरेज तुरीची आलते. आता यावर्षी किती येईल हे काही सांगता येत नाही, कारण यांची तूर झाली लेट. यांनी 12 ते 17 जुलैला पेरली. तर तुम्हाला आता हे तूर आपण तितक्या दुरून आलो, फिरून आलो, कसं वाटेल तूर तुम्हाला? 10.5 फूट अंतर पॅक झालं. आणि फांद्याची संख्या, शेंगा एकदम नंबर 1 लाल कलर मध्ये आहे, जबरदस्त ॲव्हरेज आहे. त्याला फोडून पहा बरं, कलर कसा आहे, लाल कलर आहे, लाल बुंद कलर आहे. अजून थोडा वारला तर अजून लाल आहे, थोडा वारला नाही. हा, अजून वाळली नाही, ती थोडा जडावर आहे ना, त्यासाठी हे कलर आहे. अजून थोडा वारला ना लाल कलर आहे, भरपूर लाल आहे. आणि दाना फुल भरला, ठ्यासून भरला सर, संदीप सर बघा आहे. आणि 4-5 दाण्याच्या शेंगा आहे, पूर्ण 4 दाण्याचे जास्त आहे. हा, 4 दाणे आणि कुठं 5, आणि काही झाडं तर 6 दाण्याचे पण त्यांनी पाहिले आता. काय आपले एव्हरेज जास्त आहे. हे बघा कसं आहे, 5 दाणे जास्त आला ना त्याच्यामध्ये ते महत्वाचं. येते आता हे पाणी वाहते इथून बघा, वाहते आहे इथं, पाट आहे इथं,
जळाली का पा कुठं? आमच्या जमिनीमध्ये कसं एवढ्याला गळते तरी चालते, तरीही चालते. फक्त 4 किलो पेरायची. फक्त वारात गिरत नाही ना. नाही काहीच होत नाही. पहा ना, हे एवढा मोठा प्लॉट आहे आणि आपण इथं पाटामध्ये उभे आहोत. पाणी पण जळाली का कुठं? तर शेतकरी मित्रांनो, आपण इथं आलेलो आहोत 17 एकरच्या प्लॉटमध्ये शिवनेरी 45 आणि चंद्रायणीच्या. तर यांनी इथं आता शिवनेरी 45 बघितली. फांद्याची संख्या 60 आहे आणि भरपूर ॲव्हरेज आहे. कीटकनाशक टाकायचं फक्त, बाकी काही नाही. बुरशीनाशक टॉनिक टाकायची काहीच गरज नाही. युवारी उभी परखीला विकत आहे.